धीरज सिंह राजपूत अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागाचा कर्मचारी शुक्रवारी 7 ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास शहरातल्या मुकुंदनगर परिसरात रस्त्यावरील लाईटच्या कामासाठी गेला होता। यावेळी 4 ते 5 जणांचं टोळकं जमलं। त्यांच्या हातात काठ्या आणि लोखंडी रॉड होते। या टोळक्यानं धीरजसिंह राजपूतला काठ्या लोखंडी रॉडनं मारहाण केली। या मारहाणीत धीरजसिंह राजपूत गंभीर जखमी झाला आणि रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। धीरजच्या कुटुंबियांनी एक आरोप केला आणि आता या प्रकरणाला हिंदू मुस्लिम वळण मिळाले। त्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी अहिल्यानगर बंदची घोषणा केली। पण अहिल्यानगरमध्ये खळबळ उडवून देणारं धीरजसिंह राजपूत हत्या प्रकरण नेमकं काय आहे, या प्रकरणाला हिंदू मुस्लिम अँगल कसा मिळाला आणि धीरजसिंह राजपूतचे हत्यारे नेमके कोण आहेत, सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। शुक्रवारी 7 ऑगस्टला ई स्मार्ट कंपनीचे कर्मचारी अक्षय मुळे हे धीरजसिंह राजपूत आणि इतर सहकाऱ्यांसोबत मुकुंदनगरमधील दर्गा दायरा भागात पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी गेले होते। काम सुरू असताना मेहराज सय्यद, सिराज सय्यद, मुस्तकीम सय्यद, युनुस शेख आणि आणखी 2-3 अनोळखी व्यक्ती तिथं आले। त्यानंतर त्यांनी हातातल्या काठ्या आणि लोखंडी रॉडनं धीरजसिंह राजपूतला मारहाण केली। या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला। यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। धीरजसिंह राजपूत हा हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता होता। धीरजसिंहच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीनं गंभीर आरोप केले। आपला पती हिंदुत्ववादी असल्यामुळं त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचं धीरजच्या पत्नीनं म्हटलं। आपल्या पतीवर जिथं हल्ला झाला तिथंच अंत्यसंस्कार करणार अशी भूमिका धीरजच्या पत्नीनं घेतली। त्यामुळं अधिकच तणावाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी एक वक्तव्य केलं। शहरातल्या ज्या भागात जिहादी वृत्तीचे लोक राहतात तिथं महापालिका कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याचा दावा त्यांनी केला आणि हल्लेखोरांवर तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी केली आणि इथूनच या प्रकरणाला हिंदू मुस्लिम वळण मिळालं। धीरजसिंह राजपूतच्या मृत्यूची बातमी शहरात पसरताच तणावाचं वातावरण निर्माण झालं। हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि आमदार संग्राम जगताप अधिकच आक्रमक झाले। या प्रकरणातले मुख्य सूत्रधार अजून समोर आले नाहीत असा दावा केला आणि जोपर्यंत धीरजसिंहच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात ठेवू असं म्हणत संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतली। दरम्यान या प्रकरणात राहुरीचे आमदार अक्षय कडिले अत्यंत आक्रमक दिसून आले। अक्षय कडिले म्हणाले, लोकांची मागणी आहे की त्यांना गजाआड करा, माझी तर मागणी आहे की पकडल्याबरोबर त्यांचे मुंडके छाटून टाका, असं संतप्त विधान अक्षय कडिले यांनी केलं आणि आरोपी हैदराबादला पळून गेल्याचा दावा केला। त्यानंतर रविवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही धीरजसिंहच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर पोलिसांवरच कारवाई करण्याचा थेट इशारा दिला। आमदार संग्राम जगताप आणि अक्षय कडिले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। धीरजसिंहच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज संपूर्ण अहिल्यानगर बंद ठेवण्यात आले। दरम्यान या घटनेचे परिणाम प्रशासकीय पातळीवरही उमटले आहेत। महापालिका कामगार युनियननं तीव्र निषेध नोंदवत जोपर्यंत मुकुंदनगर परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण संरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणताही कर्मचारी तिथं जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे। धीरजसिंहला न्याय मिळावा या मागणीसाठी महापालिका कामगार युनियननं बेमुदत संपाची घोषणा केली आहे। जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत महापालिकेचं कामकाज बंद ठेवण्याची भूमिका युनियननं घेतली आहे। रविवारी आमदार संग्राम जगताप यांनी धीरजचा मृतदेह पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर ठेवू असं म्हटल्यामुळं आणि अहिल्यानगर बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केलाय। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी नागरिकांना कायदा हातात घेऊ नका असं आवाहनही केले। धीरजसिंहला मारहाण झाली तेव्हा त्यांचा सहकारी अक्षय मुळे यानं भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानंतर पोलिसांनी तपास करून 4 आरोपींना अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींनी हल्ल्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचंही पोलिसांनी सांगितले। पण पालकमंत्री विखे पाटलांनी शहरात महिला आणि नागरिकांवर होणारे हल्ले आणि दहशतीच्या घटनांवरून संताप व्यक्त केलाय। परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर पोलिसांवरच कारवाई करू असं पालकमंत्र्यांना सांगावं लागत असेल तर हे प्रकरण आणि शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिल्याचं दिसून येतंय। अहिल्यानगरमधल्या या प्रकरणाबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।